नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत उपवासाची तिखट भगर. आपण आपल्या चॅनलवर गोड भगर पाहिलेली आहे, परत भगरीची आमटी आणि भात पण पाहिलेला आहे. आता आज आपण तिखट भगरीचा भात करणार आहोत. तर त्यासाठी इथे ना मी कढई गरम करायला ठेवली गॅसवर आणि त्या कढईमध्ये ना एक वाटी भगर स्वच्छ निवडून अशी कोरडीच भाजून घेणार आहे. आणि भगर ना अशी कोरडीच भाजायची आणि नंतर थंड झाल्यानंतर धुवायची. तर मी आधी भाजून घेते भगर आणि थंड करायला ठेवते आणि नंतर थंड झाले 5 मिनिटांनी धुवून घेते. तर इकडे ना तोपर्यंत कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवले 1-2 चमचे आणि त्या शेंगदाण्याच्या तेलामध्ये एक बटाटा ना स्वच्छ धुवून त्याच्या फोडी कट करून त्याच्यात तेलात टाकल्या आणि त्या चांगल्या तेलात परतते आणि त्याच्यात ना मीठ टाकते. आता नंतर जे मीठ टाकायचं ना, मी सर्व भगरीला जेवढं मीठ लागेल त्या अंदाजाने, 1 वाटी भगरीला जेवढं मीठ लागतं ना तेवढ्या अंदाजाने आत्ताच सगळं मीठ टाकून घेते फोडीबरोबर. म्हणजे आपल्या बटाट्याच्या फोडीत ना व्यवस्थित त्याला मीठ ही होतं, असं लागतं आणि ते खायला पण चव लागतं. नंतर वरून मीठ टाकलेलं चव लागत नाही, म्हणून असं बटाट्यात तेलात परतत आणि त्याच्यातच मीठ टाकायचं आणि 1-2-3 मिनटं बटाटा आधी परतून घ्यायचा. 2-3 मिनटं बटाटा चांगलं परतलं ना, तुम्ही पाहू शकता लगेच थोडंसं मऊ झालं ते. आता याच्यात आपण हिरवी मिरची वाटलेली टाकायची. हिरवी मिरची तुमची किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता. तर मी आता या भगरीच्या अंदाजाने एवढी मिरची टाकलेली आहे. आता मिरची टाकल्यास पण आणखीन 2-3 मिनटं तेलात बटाटा आणि मिरची चांगली परतून द्यायची. आणि आता आपण 1 वाटी भगर घेतली होती, तर त्या 1 वाटी भगरीसाठी मी 3 वाटी पाणी टाकणार आहे. आता ह्या तिखट भगर थोडीशी जरा किंचितशी चिकटच असते. आपण गोड भगर किंवा भगर आमटीचा भात ते करतो ना, त्यावेळेस जरा सुक्की करतो त्यावेळेस पाणी कमी टाकतो, पण ह्याला 3 वाटी पाणी टाकायचं 1 वाटी भगरीला. आणि त्याच्यात ना एक अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाणे भाजून त्याचे ओबड-दोबड असं मोठाड कूट केलेलं असतं ना मिक्सरवर, ते टाकायचं आणि आता ह्याला उकळी येऊन द्यायची. ह्याला उकळी आली. आता आपण जी भगर थंड करायला ठेवली होती ना, ती धुवून घेतली आणि ती धुतलेली भगर आता या आपल्या पाण्यात टाकायची आणि गॅस बारीक करून झाकण टाकून एक 10 मिनटं शिजून द्यायची. तर मी गॅस बारीक केलेला आहे आणि एक 10 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. आपली तिखट भगर तयार झाली आहे. आता आपण एका ताटात काढून घेऊया. एकदम मोकळी सुटसुटीत छान झालेली आहे, खाली चिटकली नाही, काही नाही. आणि तुम्ही पाहू शकता आपली तिखट भगर तयार आहे आणि एकदम कमी वेळात, खूप सोपी घरात आहे त्या साहित्यात तयार होते. त्याच्याबरोबर भाजलेले शेंगदाणे आणि दही खूप छान लागतं खायला. अशी साधी सोपी गावाकडील पद्धतीने ही तिखट भगर नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला जर माझी ही तिखट भगर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.